प्रकारे मातीच्या प्रत्येक कणात ताकद असते, प्रत्येक बियामध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना असते, त्याप्रमाणे एका मराठी माणसात लपलेला आहे लाख मराठी माणूस. सिंहगड पुण्याच्या नैऋत्येला साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भोलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैन्यांनी हा किल्ला एका चढाईत जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे विश्वजित. तर आज तुम्हाला मी तो गड दाखवणार आहे जिथे तानाजी मालुसरेंनी आपल्या सोबतच्या फक्त 500 मावळ्यांसोबत जाऊन उदयभानासोबत 2 हात करून हा किल्ला जिंकलेला. ज्यावेळेस तुम्ही गडाच्या पायथ्याशी जाशीला तेव्हा सुरुवातीला तुम्हाला मजबूत असे 3 दरवाजे दिसतील. पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2 आणि पुणे दरवाजा 3. पुणे दरवाजा 3च्या पुढे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला घोड्याची पागा पाहायला भेटेल. तर घोड्याची पागा म्हणजे काय? पूर्वी इथे घोडे बांधले जात असत, म्हणून या जागेचे नाव घोड्याची पागा असं पडलं असावं. त्याच ठिकाणी उजव्या बाजूला तोफखाना किंवा दारुगोळ्याचे कोठार आहे. असं म्हणतात पूर्वी या ठिकाणी महाराजांना लढाईसाठी लागणारा दारुगोळा या ठिकाणी ठेवला जायचा. टिळक निवास लोकमान्य टिळकांचे सिंहगडवरील हे विश्रामधाम 1890 साली रामलाल नंदाराम नाईक यांच्याकडून टिळकांनी हे खरेदी केले. उन्हाळ्यात किंवा सवड मिळाली की ते या ठिकाणी येऊन राहत असत. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या 2 महापुरुषांची भेट याच ठिकाणी झाली. राजाराम महाराज स्मारक राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगल फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवारी दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. कोंढाणेश्वर मंदिर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंड व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
तर मित्रांनो अशा पद्धती आणि बुरुज ह्या ठिकाणावरून पूर्ण मुलखावर शिवाजी महाराजांच्या काळात लक्ष ठेवत होते. आणि या ठिकाणी जो दिसतो ना हा तानाजी कडा. या कड्यावरून तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांसोबत ते वरती गेले होते. आणि या खाली जो दिसतो ना इथं जे घरं दिसते आता जास्त नाही, हा कोळीवाडा. या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालून रात्री 12-1च्या दरम्यान ते ह्या कड्यावरून वर किल्ला चढलेले आणि वरती जाऊन उदयबाणासोबत 2 हात केले. कल्याण दरवाजा कुठे? त्या बाजूला कल्याण दरवाजा. हां 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 कुठं म्हणतात आता ही घर दिसते त्या ठिकाणी. किल्ले कुठले कुठले म्हणलं बाबा तुम्ही? पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असे प्रचंड मुलूक या गडावरून दिसतात. कल्याणराजूने थांबा म्हणून सूर्याजीनं म्हटलं गेलं होतं. आणि हाच गनिमी कावा केला आणि सूर्याजीनं जाऊन कल्याणराजा उघडला. शेलार मामाचं सैन्य आत घेतलं आणि उदयभानाच्या छातीवर एका घावात शेलार मामानं घेतलं उड्डाणाला. शेलार मामानं घेतलं उड्डाणाला, दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला. एका घावात पाडला धरणीला. छातीवर मामा बसलेला, उदयभानाच्या छातीवर मामा बसलेला आणि दातानं फोडलं नरडीला. आणि उभा चिरला उदयभानाला, उभा चिरला उदयभानाला. आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा पडतला बांधे किल्ल्याला. म्हणून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि महान रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा. म्हणून जिजाऊ साहेब म्हणाले गेल्या, अरे शुभा माझ्या गडातला गड गेला आणि स्वराज्यातला 17 हत्तीमधला एक सिंह गेला आणि माझा सिंह सह्याद्री शहासारखा सिंह लढला. म्हणून राजे म्हणाले गेले की गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय. महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, शस्त्रवीर मुघल संवार गमन विद्वान श्री शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. फक्त वाटायला लावायचं त्याला.
गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणपुरावरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास हा दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व मऊत अशी दगडी शिल्पे होती. देवटाके तानाजी मालुसरेंच्या स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.